असं म्हणतात की प्रत्येक मंत्रामध्ये एक शक्ती असते. पण काही मंत्र असे असतात जे स्वतः सृष्टीच्या केंद्राशी जोडलेले असतात. जे फक्त उच्चार नसतात तर प्रकाशाचा जन्म असतो. जगात असा एक मंत्र आहे ज्याच्यासाठी त्रिमूर्तींनी स्वतः ब्रह्मांडाच्या गर्भात प्रवास केला. असा मंत्र ज्या आवाजाने अज्ञानाचा दैत्य थरथरला. असा मंत्र ज्याने एका साध्या मानवाला दिव्य बनवलं. आणि तो मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. आज आपण ऐकणार आहोत गायत्री मंत्राची अपूर्व दिव्य कथा. नमस्कार मित्रांनो, युथिंग 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण देवतांच्या तेजातून जन्मलेली वेदमाता गायत्रीने सांगितलेली एका शूर मानवाने पूर्ण केलेली कथा सुरू होते. त्या काळाची, जेव्हा अंधाराने जगाचा श्वास घोटत होता. जुना काळ, देव दानवांच्या युद्धापूर्वीचा काळ. पृथ्वी शांत होती, पण लोकांच्या मनात काहीतरी बरोबर नव्हतं. त्यांच्या विचारांमध्ये गोंधळ, निर्णयात चूक, मनात भीती, हे सगळं एकत्र येऊन अंधाराचं रूप धारण करत होतं. त्या अंधारातून जन्मला एक शक्तिशाली दैत्य, तमोनाथ. त्यांचं शरीर काळ्या धुरासारखं, डोळ्यात अंधकार आणि हसणं जणू बुद्धीचा उपहास. तमोनाथ शिवाय कोणीच नव्हतं इतकं भयान, कारण त्याला शास्त्रांनी नाही तर अज्ञानाने शक्ती मिळत होती. जितके मनुष्य विचलित तितका तो शक्तिशाली. देवतांनी त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने गर्जना केली की मी अंधार आहे, माझा नाश फक्त प्रकाशच करू शकतो. आणि या सृष्टीत असा प्रकाश आहेच कुठे? देवतांचे चेहरे पडले. सृष्टी संकटात होती. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र हिमालयाच्या गुहेत एकत्र आले. ब्रह्मदेव म्हणाले की अज्ञानाचा शेवट बुद्धीच्या प्रकाशानेच होऊ शकतो. विष्णू विचारले की तो प्रकाश कुठून मिळेल, कोणती शक्ती मनाला पुन्हा जागवेल. महादेव डोळे उघडून म्हणाले की ती शक्ती या ब्रह्मांडातच आहे, पण ती शोधावी लागेल. त्रिमूर्ती ब्रह्मांडाच्या प्रवासाला निघाले. विश्वाच्या गर्भातून, ताऱ्यांच्या महासागरातून, अनंत अंधारातून ते पुढे जात राहिले. आणि एका प्रचंड शांत प्रकाशपुंजाकडे ते पोहोचले. त्या प्रकाशातून एक दिव्य स्त्री अवतरली, वेद माता गायत्री. तिच्या आगमनाने ब्रह्मांड उजळून निघाले. ती म्हणाली, देवतांनो, अज्ञानाचा नाश शस्त्रांनी कधीच होत नाही. अज्ञानाचा नाश ज्ञानाने आणि ज्ञानाचा जन्म मनाच्या प्रकाशातून होतो. तिने हात जोडले आणि आकाशातील स्पंदन, पृथ्वीचा नाद आणि सूर्याचे तेज एकत्र होत गेले. त्या क्षणी गायत्री मातेनं पहिल्यांदा मंत्र उच्चारला. गायत्री मंत्राचा अर्थ ओम भूर्भुवः स्वहा, हे विश्वाच्या तिन्ही लोकांना जीवन देणाऱ्या शक्तीचे स्मरण. तत्सवितुर्वरेण्यम, आपण त्या तेजस्वी सविता देवाचे ध्यान करतो जो सूर्याप्रमाणे प्रकाश देतो. भर्गो देवस्य धीमहि, तो दिव्य प्रकाश आमच्या मनातील अंधकार नष्ट करतो. धियो यो न प्रचोदयात, आमची बुद्धी, आमचे विचार, आमचे निर्णय सर्वांगावर प्रेरित होत. हा मंत्र म्हणजे मन जागवणारा, विचार शुद्ध करणारा, बुद्धी तेज करणारा प्रकाश. देवतांनी मंत्र घेतला आणि पृथ्वीवर परत आले. पण तमोनाथ हसत म्हणाला, देवांनो, मंत्र तुमच्या तोंडातून नाही, मानवाच्या हृदयातून शक्ती मिळते. जोपर्यंत एखादा मनुष्य मंत्र बलाने जपत नाही, तोपर्यंत तुम्ही मला हारू शकत नाही. देव स्तब्ध झाले. त्यांना शोध सुरू झाला. असा एक मनुष्य जो मनाने पवित्र आणि हृदयाने तेजस्वी असेल, त्यांना सापडला. देवदत्त हिमालयातील एक तरुण ऋषिकुमार. तो तपस्वी, शांत आणि स्वतःलाही कळत नसलेला दिव्य तेज त्यांच्यात होतं. त्याला त्रिमूर्तींनी मंत्र दिला. देवदत्त पर्वताच्या शिखरावर उभा राहिला. वादळं, काळे ढग, तमोनाथाचे हल्ले, काहीही त्याला थांबवू शकत नव्हते. त्याने मात्र मंत्र जपायला सुरुवात केली. ओम भूर स्वाहा. आकाशाचे ढग फाटले. तस्य वितुर्वरेण्यम, सूर्याचा पहिला तेजस्वी किरण पृथ्वीवर उतरला. भर्गो देवस्य धीमहि, तमोनाथ मागे ढकलला गेला. त्याचा अंधार वितळू लागला
आणि मग देवदत्तने शेवटचा दिव्य उच्चार केला, धियो योनः प्रचोदयात्. त्या क्षणी पृथ्वीवर प्रकाशाचा विस्फोट झाला. तमोनाद भयाने किंचाळला आणि सूर्याच्या तेजात विरघळून गेला. लोकांच्या मनात पुन्हा शांतता उतरली. बुद्धी स्वच्छ झाली. भीती नाहीशी झाली. गायत्री माता देवदत्ताजवळ आल्या आणि म्हणाल्या, आज तू मनुष्यजात वाचवलीस. हा मंत्र आता सर्वांसाठीच आहे. जो श्रद्धेने जप करील त्यांच्यात माझा प्रकाश सदैव असेल. आजही जेव्हा एखादा मनुष्य सकाळी शांत बसून गायत्री मंत्र जपत असतो, तेव्हा त्याच्या मनात त्या दिवशीचा तोच दिव्य प्रकाश जागत असतो. अज्ञान, गोंधळ, नकारात्मकता काही क्षणात मागे पडतात. मन शांत, बुद्धी जागृत आणि जीवन तेजस्वी बनतं. गायत्री मंत्र म्हणजे फक्त आवाज नाही, तर तो विश्वाचा श्वास आहे. अंधार फोडून प्रकाश देणारा नाद आहे. मित्रांनो, ही पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला अशीच दिव्य ज्ञानाने भरलेली कथा ऐकायची असेल, तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि युथिंग 24 या माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय गायत्री माता. प्रकाश तुमच्या जीवनातही फुलेल. धन्यवाद.